नमस्कार मंडळी 10/10/2025 रोजी एक महत्त्वपूर्ण जी आर करण्यात आला होता। तो म्हणजे जी काही आपल्या विहिरीची पडझड असेल, घराची पडझड असेल, त्याचबरोबर शेतातली खरडणी असेल किंवा शेतातली जमिनीतली जे काही माती असेल ती पूर्णपणे वाहून गेलेली असेल, याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण जी आर करण्यात आला होता। आणि त्या जी-आरच्या माध्यमातून आपल्याला जे काही खरडणी झाली असेल किंवा आपल्या जमिनीतला गाळ वाहून गेला असेल तर अशा शेतकऱ्यांना 3 लाख रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे, अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे काही आपल्या विहीर असतील, त्या विहिरीची पडझड झाली असेल, घराची पडझड झालेली असेल किंवा विहीर पूर्णपणे वाहून गेलेली असेल, त्याचबरोबर जमिनीतली पूर्णपणे माती वाहून गेली असेल, घराचं सुद्धा जे काही नदीकाठचे घरं असतील किंवा इतर जे काही घरं असतील त्याची पडझड होऊन किंवा ते घर पूर्णपणे वाहून गेलं असेल, त्याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची अशी माहिती देण्यात आली होती। जी-आरच्या माध्यमातून ती नुकसान भरपाई सुद्धा मंजूर करण्यात आली होती। परंतु आपल्याला ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण तक्रार केली पाहिजे, कुठे माहिती दिली पाहिजे, याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा। काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा तलाठी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आला होता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना, आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारला हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। आणि त्यानंतर 31,628 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता, पॅकेज मंजूर करण्यात आलं होतं। आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना जे काही भरपाई असेल ती दिली जाणार आहे। आता जर आपल्या विहिरीची पडझड झाली असेल किंवा विहीर पूर्णपणे कोसळली असेल तर अशा शेतकऱ्यांना म्हणजे एका विहिरीसाठी 40 ते 50 हजार दुरुस्तीसाठी किंवा 1 लाख ते 1.5 लाख रुपये जी काही आर्थिक मदत असेल ती दिली जाणार आहे। त्याचबरोबर जे काही आपल्या घराची पडझड झाली असेल त्या घराच्या पडझडीसाठी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून काही पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं। तात्पुरत्या स्वरूपाचं पाणी घुसलेलं असेल किंवा पाण्याच्या माध्यमातून आपल्या घरातलं जे काही खाण्याचं साहित्य असेल किंवा इतर काही नुकसान असेल त्या देखील शेतकऱ्यांना 10,000 रुपयाची मदत ही दिली जाणार आहे, अशी सुद्धा घोषणा करण्यात आली होती। त्याचबरोबर जर काही तुमचं घर वाहून गेलं असेल किंवा घराची पूर्णपणे पडझड झाली असेल तर अशा पडझड झालेल्या घरासाठी जवळपास 40 ते 50 हजार रुपयाची मदत ही दिली जाणार आहे, अशी सुद्धा घोषणा करण्यात आली होती। आणि जर आपलं घर पूर्णपणे वाहून गेलं असेल किंवा नदीच्या घाटी जे काही घर असेल ते पूर्णपणे वाहून गेलं असेल, इतर जागेवरचं काही घर वाहून गेलं असेल, त्याची पूर्णपणे कोसळलं असेल तर त्या शेतकऱ्यांना, त्या नागरिकांना जवळपास 1 ते 1.25 लाख रुपयाची मदत ही दिली जाणार आहे, अशी सुद्धा घोषणा करण्यात आली होती। त्याचबरोबर जर तुमच्या शेतामधली पूर्णपणे जमीन वाहून गेली असेल, कोणत्याही प्रकारची जमिनीत माती राहिली नसेल, पूर्णपणे खडक उघडं पडले असेल किंवा भूस्खलन झालं असेल, त्या नदीकाठची जमीन असेल ती पूर्णपणे वाहून गेली असेल, नदीचं पाण्यातून जे काही क्षेत्र असेल म्हणजे नदीच्या जे काही आपले नदीची दिशा असेल ते आपल्या वावरातून ओढलेलं असेल किंवा नदीचं स्वरूप आपल्या शेताला आलं असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा 3 लाखाची मदत ही दिली जाणार आहे, अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती। परंतु ही काही मदत असेल जर आपल्या घरातून, आपल्या शेतामधून पूर्ण माती वाहून गेली असेल किंवा भूस्खलन झालं असेल किंवा त्या नदीचं स्वरूपच आपल्या शेतामधून गेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना मनरेगाच्या माध्यमातून, रोजगार हमीच्या माध्यमातून 3 लाखाची मदत ही दिली जाणार आहे, अशी सुद्धा टप्पेवारी माहिती येत आहे। म्हणजे टप्पेवारी एकदाच पैसे मिळणार नाहीत, परंतु हळूहळू त्या पैशाचं जे काही शेतीतलं भूस्खलन झालं असेल किंवा त्याची बोजणी करण्याकरता किंवा त्या शेतामध्ये माती भरायची असेल तर त्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत मदत दिली जाणार आहे। आणि तात्पुरत्या स्वरूपाचे जर काही माती वाहून गेली असेल, भूस्खलन झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टरीचं अनुदान दिलं जाणार आहे। त्याची आणेवारी कशी काढतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर सगळ्याच्या सगळं जमीन वाहून गेली असेल तर अशा पद्धतीचं अनुदान हे आपल्याला वाटप केलं जाऊ शकते, परंतु सरकारला किंवा निकष कशा पद्धतीने लावतात, जे काही हेक्टरीचं जो काही नुकसान असेल, आता 1 हेक्टर जमीन आहे किंवा 1 एकर जमीन आहे, त्या अर्ध्या एकरातून आपलं जर पाणी गेलं असेल, नदीच्या माध्यमातून नदीचं स्वरूप आलं असेल तर त्या अर्ध्याच एकराचे पैसे मिळणार आहेत। अर्ध्या एकराचे पैसे हे मिळू शकत नाहीत, कारण तर निकषच वेगळा आहे। सरकार सांगते की आम्ही भरपूर काही पॅकेज देत आहोत, शेतकऱ्यांना भरपूर काही मदत देत आहोत, परंतु यामध्ये कुठेतरी खेळ चाललेला आहे, आकड्याचा खेळ चाललेला आहे, असे सुद्धा आरोप विरोधी पक्षांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे। आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।